एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तिच्या आला ना बारूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तिच्या नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या पदं भोजते जस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्मृतिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपदे चले आओ जी पवन मी कळाकुसरी काही जणीने बोलतो वचनाती भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वा विविधाला एवढा प्रभू भावेतेने संपुष्टी राहावी. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संताची भावापर भक्तीपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करताना वेळला विढाला. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वर हे शब्दाने देखील सांगता येत नाही, परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे
तुकोबाराय म्हणतात आपण त्याची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो एवढा हा जगदानी. पण आपल्या भक्ताकडे काय मागतो? मागे तुळसी दळ पाणी. शेवटी तुकोबाराय म्हणतात तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाचं निमित्त केलं पण सगळ्या जगाला तो सोपा झाला. आला ना बारूपा तुका म्हणे झाला सोपा विठाल विठाल. तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा 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 म्हणजे नेमका केवढा. तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते वर्णन माझ्याच्याने होत नाही. स्वतः सांगतात अरे देवा अरे पांडुरंगा जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवलेस एकत्र फिरलेस, एका क्षणाचाही वियोग तुला सहन झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणी अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप. 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा. तरी देवा तो कसा आहे किती मोठा आहे हे अर्जुनाला कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली. आता माती खाल्ली हे बळीराम दादाने बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं आई कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता काठी घेऊन गेली. पण ते बाळ आपल्या आईला सांगू लागलं आई ग आई नाही खाली ग. कृष्ण सांगू लागला आई मी माती खाल्लीच नाही. यशोदा माता म्हणते कृष्ण मला माहिती नाही. अरे बळीराम दादाने तुला माती खाताना बघितलंय. कृष्ण म्हणतो आई अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना. कितीही चांगलं काम करा तो चांगलं बोलतो. पुरुष मंडळ बळीराम दादा मज भेटला तोही माझा पक्षपाती, तो माझा पक्षपात करणारा, माझ्याविषयी काही चांगला बोलणार आहे. कृष्णा अरे बाकीचे सगळे गोपाळ म्हणतात तू बाळा माती खाली. नाही आई ते सगळे खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्याला सांगत होता आई मी माती खाल्लीच नाही तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती होतं. तळव्यातळ हात तळवे तळ हात टिकीत. आवडला आपल्याला सगळंच म्हणायचं. दाया पुढे घ्यानं रांगत. कृष्ण केवळ रांगत होता, रांगताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. आता इथे बसलेले मायबापाने एक उत्तर द्या. आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं? महिला मंडळ मुलं झाले ना विसरल्या मोठे झाले ना किती महिन्याचं असतं साधारण? 7-8 महिन्याचं. मग 7-8 महिन्याचा रांगणार मुल कधी बोलतं का? तो 7-8 महिन्याचा कृष्ण रांगत होता. रांगताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा अरे सगळे खोटं बोलतात ती मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावया तिने भोगारेली काठी आणि भुवन ते कोटी 14 एकी. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार हो? एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाची आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते? कधी होते? आषाढी आणि कार्तिकेला. बरं आषाढी कार्तिकेला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या. तुम्ही जाता ना पंढरपूरला, आषाढी यात्रेला जर आपण पंढरपूरला गेलो 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो, काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथल्या माणसं लगेच ढकलतात. काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसू की नाही हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो? मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्या देवाला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये भाव महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो? न काष्टी विद्या तो देव न पाषाणीच मृन्मये भावी ही विद्या तो देव तस्मात् भाव ही कारण.
देवाकरता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. संत महात्मे म्हणतात आम्ही अतिशय शुद्ध भावाने त्या देवाला शरण गेलो. रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती. चिंतन करणं. बघा, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती. तर तुमच्याकडे सरळ असते नाही ना, गाथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती, सुया गे बिबा गे दामन गे पोत गे. मी नाही बरं बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून फुकट. नाही, फुकट नाही आली तशी. हा, ती बाई रस्त्यावर चालली होती. सुया गे बिब गे दामन गे पोत गे पोराला काळ मणी गे केसावर फुगे, असंच म्हणतात ना, बरोबर ना. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चालले तरी कोण, म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राजवाड्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कोणाशी महिला म्हणलं, बोला ना, कोणाशी? सुईवालीशी. हा तिथं आता तिथं काय हो, राजा बोलले त्याला हवे नाही का. तेवढ्यात राजा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला. तिला म्हटलं काय ग, लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारू म्हणतेस? राजा तिथून निघाला, तिच्या बापाकडे गेला. सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडून आयोजित करण्यात आले. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? महिला म्हणलं घेऊ ना. मी घेतल्यावर तुम्ही घेणार का? कोण घेणार सांगा बरं? कोणीच नाही. बरं मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही घेणार का मावशी? कीर्तन संपल्यावर मी सध्या घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला का मी बघा फार चांगला नाव बाई कशा काढता उभा कसं. राजा तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी, राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राही आधी
आधी होती दासी पट्टराणी केली तिसरी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता वाघ्या इथं कोणी वाघ्या पाठीमागे नाही ना दैवयोगे झाला पाग्या त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना संत भक्ती म्हणतात अखंड रात्र दिवस देवाचं नामचिंतन करणं हे आमच्या देहाला लागलेलं वळण आहे म्हणून संत भक्ती म्हणतात मनोभावे आम्ही त्यांचं नामचिंतन केलं. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडदानं बोलू लागले परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगायची गरज नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेल मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे कोण म्हणतं देवा मला गाडी दे कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे असं म्हणता का? असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळते अंतारा विश्वी त्याला समजलं की अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुनाकरता विश्वरूप नटली त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्यात डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी पण तरी सुद्धा अर्जुन भगवंताचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात देव केवढा असेल याचं मापन जवळ नाही. अभंगाचे प्रथम प्रभू भावे